कन्नड छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये असणारा जो कारखाना आहे त्याच्यावर एक सिंबॉलिक जप्तीचे आदेश ईडीने हे काढण्यात आले। एक तर मी क्लिअर करतो, अजूनपर्यंत जप्तीची नोटीस ही आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही, पण ईडीचं जे ट्विटर अकाउंट आहे ऑफिशियल याच्यावर प्रेस नोट तसंच त्यांचं ट्विट बघितल्यानंतर या बाबतीतली माहिती आम्हाला कळाली। त्याच्याचबरोबर जप्ती म्हणजे पूर्णपणे जप्ती असते असं नाही, तर फक्त सिंबॉलिक जप्ती असते। 180 दिवस हे दिले जातात, त्याच्यामध्ये बरीच मोठी प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेचा वापर करून तिथे आपली बाजू ही मांडायची असते, त्यामुळे ती प्रक्रिया पुढे चालत राहील। त्यामुळे पहिल्यांदा मी सर्व शेतकरी, सर्व कर्मचारी, बँक, सर्व जे घटक या कंपनीवर तसंच या कारखान्यावर अवलंबून आहेत त्यांना मी आश्वासित करतो की अजिबात काळजी करण्याची जरूरत नाही। इथं बोलत असताना बारामती ॲग्रो लिमिटेडच्या बद्दल जर आपण बोललो, 1988 ला ही कंपनी ही आप्पासाहेब पवारांनी सुरू केले, म्हणजे माझे आजोबा। नंतरच्या काळात माझे वडील 2000च्या आसपास या कंपनीमध्ये लक्ष द्यायला त्यांनी सुरुवात केली। त्याच्याही आधी काही वर्षांपूर्वी असेल। त्यानंतर 2007 पासून या कारखान्यामध्ये मी लक्ष द्यायला सुरुवात केली। या कंपनीमध्ये आता 8,500 कामगार आणि कर्मचारी हे काम करतात, म्हणजे कुटुंब सकट जर संख्या घेतली तर 50,000च्या आसपास या कंपनीवर अवलंबून डायरेक्टली असणाऱ्या लोकांची संख्या जाते। कॉन्ट्रॅक्ट लेबर, शेतकरी जे पोल्ट्रीशी निगडीत आहेत, HNT वर्कर्स घेतले, उत्पादक घेतले, तसंच काही छोट्या मोठ्या कंपनीकडनं आम्ही ज्या वस्तू खरेदी करतो, तसंच आपली जी दुकानं आहेत, तर हा आकडा 3-3.5 लाखाच्या आसपास जातो। म्हणजे या कंपनीकडनं फक्त राजकीय दृष्टिकोनातून जर काही लोक बघत असतील तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही 3.5 लाख लोकांच्या कुटुंबाशी तिथं खेळ करू शकता। जेव्हा केव्हा पूर आला, दुष्काळ पडला, तेव्हा तेव्हा बारामती ॲग्रोली पुढाकार घेऊन जेवढं जमेल तेवढी मदत तिथे असणाऱ्या लोकांना करण्याचा हा प्रयत्न हा खरं तर केलेला आहे। त्यामुळे या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लोक आहेत आणि ते एकदम प्रामाणिक लोक आहेत। म्हणजे याच्यामध्ये आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखं या कंपनीमध्ये काम करत असतो। 2 दिवसापूर्वी जेव्हा ही नोटीस आली तेव्हा एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या माझ्या कर्मचाऱ्यांनी मला फोन केला। त्याचा पगार असेल 22,000च्या आसपास। ते 4-5 लोक एकत्रित बसून मला स्पीकरवर फोन ठेवून बोलत होते की दादा, तुम्ही एका मोठ्या शक्तीच्या विरोधात कंपनीच्या आणि आमच्या कुटुंबाच्या हितासाठी लढत आहात। आम्हाला विनंती आपल्याला करायची आहे की ह्याला खर्च हा कोर्टात जाण्यासाठी आणि इतरहीसाठी खूप मोठा असेल, त्यामुळे तुम्ही जर आम्हाला आव्हान केलं तर आम्ही आमच्या 1 महिन्याचा पगार सुद्धा या कोर्ट केस आणि या सर्व गोष्टीसाठी द्यायला तयार आहोत। असे प्रामाणिक लोक या कंपनीमध्ये काम करतात आणि हे सर्व मराठी माणसं आहेत। आता याच्यावर बोलत असताना 8/3/2024 ला मला नोटीस आली, म्हणजे बारामती ॲग्रोला नोटीस आली, म्हणजे याचं प्रेस नोटच्या माध्यमातून आम्हाला कळालं। या प्रेस नोटकडे आपण जर बघितलं तर ही प्रेस नोटच चुकीची असं आमचं सगळ्यांचं मत आहे। याच्यामध्ये एकतर माझ्या आधी ज्या कारखान्याला प्रेस नोट आली होती, जरांडेश्वर नावाचा हा कारखाना आहे, त्याची प्रेस नोट इथं आहे, आणि हा बारामती ॲग्रो नावाचा जो कारखाना आहे आमचा, याची प्रेस नोट आहे। या दोन्ही प्रेस नोटचा अभ्यास केला तर आमच्या प्रेस नोटमध्ये
कट कॉपी पेस्ट केलंय असं कुठंतरी आम्हाला वाटतं. आणि कट कॉपी पेस्ट करत असताना घाई गडबडीने यांच्याकडे खूप मोठ्या चुका झालेल्या आहेत. यांच्यामध्ये असं सांगितलं आहे की MSEBनी ऑक्शन केलं कन्नड SSKचं आणि त्याची लो रिझर्व्ह प्राइस ठेवली गेली. प्राइस किती ठेवायची म्हणजे ती कंपनी नाहीतर तो कारखाना ती मशिनरी जमिनीसकट कितीला विकायचं हे तिथे असणारे जे काही बँकेचे लोक आहेत अधिकारी ते तिथं ठरवत असतात. आमचं त्याचं काही घेणं देणं नाही. ते कमी का जास्त हे 2 मिनिटांनंतर आपल्याला मी याबाबतीत जरा जास्त डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की एक हायेस्ट बिडर होता जो टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला. आम्हाला कसं कळणार तो टेक्निकली डिस्क्वालिफाय झाला? खरं तर तिथं त्याली त्या बीडमध्ये कंडिशनल बीड भरलं होतं. म्हणजे तू जर माझ्याशी लग्न करणार असशील तर तुला हुंडा द्यावाच लागेल. ह्याला आपण हुंडा हे कंडिशन म्हणतो. तसं कंडिशनल बीड त्याली टेंडरमध्ये लिहिलं नसताना सुद्धा भरलं होतं. तर तो तिथं कॅन्सल झाला तर त्याला मी काय करणार? आणि त्याच्याच बरोबर ह्याच्यामध्ये फक्त टेक्निकल आणि कमर्शियल असे 2 बीड असतात. तो टेक्निकलमध्येच डिस्क्वालिफाय झाला होता आणि तिथं निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार हा बँकेला होता. आता बँकेवर बोर्ड होतं का बँकेवर प्रशासक होतं हे मी नंतर तुम्हाला सर्वांना सांगेन. त्यानंतर एक दुसरा कोणीतरी बिझनेस असोसिएट जो आमच्या परिचयाचा होता अजिबात नाही. त्यांनी आमच्याकडे काही कामं केली होती आणि त्याच्याकडे सुद्धा एक वेगळं लायसन्स हे फॅक्टरीचं होतं. ते वेगळे डिटेल्स ते आम्ही ईडीला दिलेले आहेत. आम्ही कुठेही काही लपवलेलं नाही आणि व्यवहारिक कुठेही आमचे त्यांच्याबरोबर रिलेशन नाहीत. हे ईडीला आम्ही सातत्याने तिथं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इट हॅज बीन एस्टॅब्लिश द ॲक्विजिशन ऑफ कन्नड SSK बाय बारामती ॲग्रो वॉज इल्लीगल. म्हणजे हे सगळी प्रक्रिया इल्लीगल होती आणि जे काही असेट्स मालमत्ता आम्ही जी विकत घेतली हे प्रोसिड्स ऑफ क्राईम आहे असं त्यांनी इथं लिहिलंय. त्याच्या विरोधात कदाचित आम्ही कोर्टात जाणार आहे. या प्रेस नोटच्या विरोधात कोर्टात झालेलं आहे. कारण याच्यामध्ये जे ॲलिगेशन केले गेले याच्यामध्ये शेड्यूल ऑफ जे ऑफेन्सेस आहे याच्यामध्ये PMLA मध्ये हे बसत नाहीत. आमच्यावर नोटीस PMLAच्या अंतर्गत आली आणि हा जो ऑफेन्स इथं सांगितलेला तो कुठेही आमच्या या केसचा PMLA मध्ये बसत नाही. आणि हा जो दुसरा कारखाना आहे त्याच्या खूप खोलात जर तुम्हाला जायचं असेल तर बरंच काही तुम्हाला सर्वांना मिळेल. ह्याच्यात आपल्याला त्याच्यावर बोलून काय करणार नाही. दुसरं ह्याच्यामध्ये आणि आमच्या इतर लोकांमध्ये जो फरक आहे बारामती ॲग्रो एकच कंपनी. बारामती ॲग्रोमध्ये दुसरे कोणी इन्व्हेस्टर आहेत का? नाही. बारामती ॲग्रोमध्ये काळा पैसा लपून छपून कुठेतरी कोणाच्या तरी अकाउंटमध्ये टाकून हा बारामती ॲग्रोमध्ये आलाय का? अजिबात आलेला नाही. डमी कंपनीचा वापर केलाय का? अजिबात केलेला नाही. बारामती ॲग्रोमध्ये जो सर्व पैसा आहे तो घामाचा पैसा आहे, कष्टाचा पैसा आहे, बँकेचा पैसा आहे. त्याच्यामध्ये कुठेही ब्लॅक मनी ज्याला आपण म्हणतो, काळा पैसा ज्याला म्हणतो, जो दुसऱ्याचा पैसा असतो तो फिरून आणला जातो, तसं कुठेही याच्यामध्ये दिलेलं नाही. जे कदाचित बाकीच्या कंपनीमध्ये असू शकतो आणि त्यांना तसं आज अडचणीचं नाही कारण का त्या बाकीच्या कंपनीचे जे प्रमुख आहेत ते सर्व आता भाजप बरोबर गेलेले आहेत. याबद्दल मी खूप खोलात तरी जाणार नाही दुसऱ्या कंपनीचं कारण मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला काही वाटत नाही. ह्याच्यामध्ये एक नाबार्डची एन्क्वायरी झाली होती 2009-10 याच MSE केसच्या बाबतीत. आता महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचा हा विषय आहे. याच्यात असं ॲलिगेशन केलं गेलं होतं की तिथं असणारे डायरेक्टर ज्याच्यामध्ये मोठे मोठे नेते आणि बरेच लोकांची नावं आहेत त्यांनी एकत्रित बसून एक सर्कल तयार केलं आणि हे सगळे जे महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे कारखाने आहेत ते स्वस्तात मित्रांना नाही तर कुटुंबाला दिले असं ॲलिगेशन हे या केसमध्ये सुरेंद्र अरोरानी केलेलं आहे. आता या डायरेक्टरमध्ये रोहित पवार कुठेही नाही. तसंच एक तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की ह्याच्यामध्ये कुठेही डायरेक्टर असताना कन्नडला विकलं गेलं नाही. ॲडमिनिस्ट्रेटर 7/5/2011 2 IAS अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटर तिथं आले
आरबीआयने तिथं नियुक्त केले. ॲडमिनिस्ट्रेटर तिथं आला तर मग तिथं कोणाचा काका पुतण्या कुणी असेल बोर्डात काही फरक पडत नाही, कारण बोर्ड हे बरखास्त झालं होतं. आणि 2011 नंतर बारामती ॲग्रो या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. आता ह्याच्यामध्ये जर आपण घेतलं तर 12/2/2012 ते ह्याच्यामध्ये एकदा नोटीस आली होती. आणि त्याच्या आधी आपण जर बघितलं तर अशीच एक नोटीस ही 2009ला आली होती. हे त्याचे पेपर आहेत, कन्नड विकायचं आहे म्हणून. 2009ला जेव्हा नोटीस आली होती तेव्हा त्याची किंमत ही 32 कोटी रुपये होती. 2009ला तिथं बोर्ड होतं. ॲलिगेशन झालं कदाचित बरोबर असू शकतं, 32 कोटी रुपयाला ते विकणार होते. पण तेव्हा एक सुद्धा व्यक्ती त्या कारखान्याला कन्नडला घ्यायला इच्छुक नव्हता, 32 कोटी असताना सुद्धा. ॲडमिनिस्ट्रेटर 2011ला जेव्हा आलं त्यांनी परत एकदा नोटीस काढली आणि 32 कोटीवरनं आकडा नेला 45 कोटीवर. दुसऱ्यांदा जेव्हा जाहिरात निघाली एका व्यक्तीने सुद्धा तिथं भरलं नाही टेंडर. आता मग तिसऱ्यांदा जेव्हा टेंडर आलं तेव्हा बारामती ॲग्रोने ते टेंडर भरलं. आता बारामती ॲग्रोला ह्याच्यामध्ये जर खेळ करायचा असला असता तर 32 कोटीवरनं 45 कोटी न्यायला काय कारण होतं? उलट 32 कोटीमध्ये आपण कारखाना घेऊ शकलो असतो. आणि ॲडमिनिस्ट्रेटरली 45 कोटीला नेलं आणि बारामती ॲग्रोली हे 5 कोटी अतिरिक्त रुपये टाकून हे तिथं घेतलेलं आहे. त्यामुळे उलट जास्त पैसा हा आपण तिथं दिलाय. आणि ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आचारसंहिता 2019 विधानसभेची 27 सप्टेंबरला लागली आणि तिथं EOWली सर्व MSCB म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व डायरेक्टर्सला तिथं नोटिसेस काढल्या 26/8/2019ला. तेव्हा भाजपचं सरकार होतं आणि त्याच्यामध्ये हे सर्व नेते होते जे आज कुणीतरी उपमुख्यमंत्री आहेत, कुणीतरी कुठला तरी नेता आहे, कुणीतरी कोल्हापूरचे आहेत, ते सुद्धा मंत्री आहेत असं आम्हाला कळतं. आणि मग तिथं म्हणजे आचारसंहिता लागण्याआधी EOWली कारवाई केली. आचारसंहिता लागण्याआधी 23/9ला बीजेपीचं सरकार असताना ईडीली तिथं ECR फाईल केलं. म्हणजे EOW पहिलं, नंतर बीजेपीली तिथं म्हणजे ईडीच्या माध्यमातून तिथं हे केलं. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर 10/9/2020ला म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये EOWली हा पहिला रिपोर्ट जो क्लोजर रिपोर्ट आहे. क्लोजर रिपोर्ट म्हणजे ही जी केस आहे, हा जो विषय आहे त्याच्यामध्ये कुठेही काहीही चुकीचं घडलेलं नाही. आणि हा जो रिपोर्ट आहे तो ऑफिशियली आम्ही मिळवलेला आहे. तर या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठेही काही चुकीचं हे घडलेलं नाही. हा रिपोर्ट कधी आला तर 10/9/2020ला. त्यानंतर ACB कोर्टने तर रिजेक्ट केलं, काय हरकत नाही. 17/10/2022ला परत एकदा ईडीली तिथं कोर्टात सांगितलं नाही आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचंय. आणि मग त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 20/1/2024ला भाजपचं सरकार होतं, आत्ताचं सरकार होतं, यांनी परत EOWचा हा रिपोर्ट तिथं फाईल केला. आणि या EOW रिपोर्टमध्ये सुद्धा आम्हाला तिथं क्लीन शीट ही दिली गेली आहे. आता ह्याच्यामध्ये इलेक्शन असतं तेव्हा तुम्ही नोटीस पाठवता. 20 तारखेला 20/1ला हा रिपोर्ट जेव्हा आला त्याच्या एक दिवस आधी म्हणजे केंद्रात बीजेपीचं सरकार, राज्यात बीजेपीचं सरकार, होम मिनिस्ट्री दोनं तसं बघितलं तर केंद्राला रिपोर्ट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करतात. म्हणजे मला नोटीस आली 19/1/2024ला आणि EOWली हा रिपोर्ट कधी फाईल केला 20/1/2024ला. म्हणजे काय, बाकीच्यांना क्लीन चिट कदाचित ती तशीच कंटिन्यू करायची होती आणि मी कदाचित सरकारच्या विरोधात जास्त बोलतोय, लढतोय, सामान्य लोकांच्या वतीने लढतोय, संघर्ष यात्रा काढली म्हणून एक दिवस आधी माझ्यावर तिथं ईडीकडनं नोटीस ही काढण्यात येते. आणि मग नंतरचं हे आपल्या सर्वांना तिथं माहितीच आहे. तर हे आपण सर्वांनी तिथं समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही FIR मध्ये माझं नाव आणि तिथं बारामती ॲग्रोचं नाव अजिबात नाही. तरी सुद्धा याच्यामध्ये माझं नाव हे सातत्याने घेतलं गेले. आणि तुम्ही जर रिपोर्ट बघितला EOWचा त्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे
याच्यामध्ये काहीही चुकीचं घडलेलं नाही बारामती ॲग्रो आणि कन्नडच्या बाबतीत असं स्पेसिफिकली त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। मग हे सगळ्या गोष्टी ईडीकडे असताना तर मग मुद्दामूनच कुठेतरी एक वेगळं राजकारण केलं जातंय का? इलेक्शनच्या आधी मी शांत बसावं, इलेक्शनला कुठं फिरू नये म्हणून एक नोटीस की दिली जाते का? आणि मग ही नोटीस दिली जात असताना आमचं असं एक मत आहे की मग केंद्रातल्या सरकारला असं म्हणायचंय का राज्यातल्या पोलिसांवर त्यांचा विश्वास नाही? कारण ईओडब्ल्यू हे राज्य पोलीसच्या अंडर येतं आणि त्यांनी रिपोर्ट दिला असेल, तो आता चर्चेत आहे, डिस्कशनमध्ये आहे, तर तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही असं कदाचित अप्रत्यक्षपणे तिथं ते सांगतात। आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिथं मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय, बारामती ॲग्रोला केलं जातंय, त्या पूर्ण बारामती ॲग्रो कुटुंबाला हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा केला जातोय। म्हणजे पहिल्यांदा फाईल केल्यानंतर 2 वर्ष ईडी शांत बसले आणि जेव्हा सत्ता इथं राज्याची बदलली आणि जेव्हा पक्ष फुटला त्याच्यामध्ये अजितदादांनी त्यांच्या नेत्यांना घेऊन आणि आमदारांना घेऊन वेगळा पक्ष नाही तर जुनाच साहेबांचा पक्ष हा ताब्यात घेतला, चोरी केला। त्यानंतर खरं तर ह्या कारवाई जोरात माझ्यावर सुरू झाल्या, ज्याच्यामध्ये एकदा नोटीस आली तेव्हा आमचे एम्प्लॉई गेले, त्यांनी माहिती दिली, मला नोटीस आली, मी स्वतः तिथं गेलो, जे काय डॉक्युमेंट आहे ते तिथं दिलं। मी अजून सुद्धा सांगतो अधिकाऱ्यांचं त्याच्यामध्ये ईडीच्या चुकीचं काही नाही, मी त्यांना सहकार्य करतो, ते त्यांचं काम करतात। दुसऱ्यांदा तिथं गेलो, जे जे काय मागितलं ते सगळं दिलेलं आहे। त्यानंतर जेव्हा तिसऱ्यांदा माहिती मागितली तेव्हा 22/2/2024 सगळी माहिती आम्ही दिली होती। आणि मग आता अचानक लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी अशा पद्धतीने तिथं ते जर कारवाई करत असतील तर मग ह्याला आपण काय म्हणायचं? खरं तर अधिवेशनामध्ये सुद्धा मी जेव्हा बोलत होतो तेव्हा माझे काही मित्र आमदार त्यांनी सांगितलं तुझ्या एकदा ईडीची कारवाई झाली, तू जरा शांत बस, विधानसभेमध्ये अजिबात बोलू नको, काही कुठला मुद्दा किती महत्वाचा असेल उद्याचं उद्या बघू, आता तरी तू निवांत बस, नाही तर तुझ्या कुटुंबावर तुझ्यावर कारवाई केली जाईल, तू अडचणीत येईल। मी त्यांचं न ऐकता तिथं फक्त लोकांची बाजू मांडली, अधिवेशनात बोललो आणि आता माझा कारखाना जप्त करण्याचा प्रयत्न हा ईडीकडनं केला जातोय। आता ह्याच्यामध्ये आपण कोर्टात गेलो, आपण खोलात गेलो तर कुठेही त्यांनी केलेली कारवाई ही कोर्टात टिकू शकत नाही असा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे, त्यामुळे आम्ही या बाबतीत कुठेही घाबरत नाही। आता हे जे अॅक्युज्ड आहेत, माझं तर नाव अॅक्युजमध्ये नाही, म्हणजे मी चोरी केली नाहीच, पण ज्या लोकांचं नाव अॅक्युज म्हणून आहे त्यातले 70% लोक हे बीजेपी नाहीतर अजित पवार राष्ट्रवादी जे आहे त्या पक्षात नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले लोक ह्याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये 70% लोक ती आहेत। आता ह्याच्यामध्ये मी कारखाना तर 5 कोटीला महाग घेतला, पण ह्याच्यामध्ये ज्या लोकांनी कारखाने विकत घेतले त्या लोकांची यादी बघितली, हे पिवळं पिवळं जे तुम्हाला दिसतंय ते बीजेपीची लोक आहेत, नाहीतर बीजेपी बरोबर आत्ता गेलेली लोक आहेत ज्यांनी कारखाना माझ्यापेक्षा कितीतरी स्वस्त घेतलाय। काही लोकांनी तर 50 रुपयाचा कारखाना 20 रुपयाला घेतलाय, आम्ही तर 50 रुपयाचा कारखाना 55 रुपयाला घेतलेला आहे। त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण हे केलं जाते। खास करून एकाही व्यक्तीवर आज कारवाई केली गेली नाही, न या यादीतली डायरेक्टरच्या यादीतली न या यादीतली, आणि मी नावं वाचून सांगणार नाही कारण मी द्वेषाचं राजकारण करत नाही। माझ्यावर केस आली, मी स्वतः लढणार आणि ही केसमध्ये मी जिंकणार, आणि एकच पूर्वी सुद्धा सांगितलंय, आणि याच्यामधून सगळेच निर्दोष त्याच्यामधून निघणारे, चोरी केली असली नसली, मी तरी केली नाही कारण ॲडमिनिस्ट्रेटर त्यावेळेस होता, पण ही पूर्ण केस एका विषयावर होती, त्याच्यात सगळे डिटेल्स आहेत, कोण किती स्वस्तात कारखाना घेतला। त्यामुळे हे सगळे मुद्दे आज तिथं आहेत। आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं म्हणजे आज अनिल देशमुख साहेबांवर आहे, संजय राऊतांवर केस चालू आहे, प्राजक्त तनपुरेंवर चालू आहे, एकनाथ खडसेंवर चालू आहे, अनिल परब असतील, किशोरी पेंडेकर, रवींद्र वाईकर असतील, राजन साळवी असतील, वैभव नाईक असतील, सूरज चव्हाण असतील, झारखंडमध्ये आता हेच चाललंय, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, दिल्लीमध्ये मुख्यमंत्री, बंगाल, बिहार, सगळ्याच ह्या केसेस चालू आहेत। आणि ह्या केसेस का चालू आहेत तर लोकसभा डोळ्यासमोर आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। आता ह्याच्यामध्ये जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं त्यांचं तर या बँकेशी काही दूरपर्यंत संबंध नाही, पण तेव्हा सुद्धा पवार साहेबांचं नाव घेतलं गेलं होतं आणि ते नाव घेतलं गेल्यानंतर पवार साहेब स्वतः तयार झाले होते ईडीकडे जायला। ईडी नंतर नरमली, नका येऊ लोक यायला लागली, पण त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेब जेव्हा बीजेपीमध्ये तेव्हा विरोधी पक्ष नेता होते, तेव्हा विरोधी पक्ष नेतापूर्वी ते राहिले होते, तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं, मी या केसचा फॉलोअप स्वतः घेत होतो, पण ह्याच्यामध्ये कुठेही पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा ईडीने त्यांच्या अगेन्स्ट
नोटीस का काढली हे मला तरी माहीत नाही. अण्णा हजारेंच्या बाबतीत सुद्धा ज्यांनी या केसमध्ये जी मगाशी तुम्हाला अरोराची केस सांगितली त्याच्यामध्ये ते सुद्धा पार्टी आहेत, ते स्वतः म्हणतात या घोटाळ्यामध्ये कुठेही अजित पवारांचं नाव, शरद पवारांचं नाव नाही. अजित पवार माफ करा, थोडं पूर्वीचे संबंध असल्यामुळे शरद पवार साहेबांचं नाव नसताना सुद्धा पवार साहेबांचं नाव हे का घेतलंय अण्णा हजारे म्हणतात मला सुद्धा माहीत नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे पवार साहेबांच्या बाबतीत ईडीली केस तिथं केली होती. तिथं बँगलोरमध्ये आपण जर बघितलं तर तिथं 2 शेतकरी ज्यांना राहायला सुद्धा घर नाही अशा शेतकऱ्यांवर सुद्धा ईडीने कारवाई केली. अधिकारी करतात माहीत नाही, कोण करतं हे आपल्याला सांगता येणार नाही. तसंच आपण सेक्शन 88च्या अंतर्गत कोऑपरेटिव्ह ऍक्टच्या अंतर्गत एक असाच तपास झाला होता आणि त्या तपासामध्ये सुद्धा कन्नडच्या बाबतीत काही चुकीचं घडलं नाही असं कोऑपरेटिव्ह रिसर्च, कोऑपरेटिव्हचा जो काही अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे या बाबतीत आम्ही कोर्टात जाऊ शकतो, फक्त आम्हाला नोटीस यावी लागेल. नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीत आम्ही थोडंसं लक्ष घालून वकिलांचा मदत घेऊन आम्ही तिथं जाणार आहोत. मला जे कळालेलं आहे खरं खोटं माहीत नाही, नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता, पण तरी सुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो. पेपर फुटीपासून शेतकऱ्यापर्यंत, शहरीपासून ग्रामीणपर्यंत कुठेही न घाबरता लोकांच्या, युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो. युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली. नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता, त्या पद्धतीने नोटीसही आलेली आहे. अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे 2-3 महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल. आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने इथं सांगतो, मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे. आणि हे करत असताना जर उद्या मला काही जेल झाली तर मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेल, हे जे चाललं आहे हे चुकीचं चाललं आहे. जर कुणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेल्या कारवाईत फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे. कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असताना राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटत आहेत आणि मी तुमच्यासाठी लढत राहील. जेलमध्ये टाकलं तरी चालेल, पण जर तसं काय घडलं तर मला एकच आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आपल्याला लढावं लागेल. कारण हा अस्मितेचा विषय झालेला आहे. आज मोठे मोठे नेते दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत, विचाराला सोडून गेलेले आहेत. ते फक्त का गेलेत हे तुम्हा सर्वांना माहिती, कारण त्यांच्यावर कारवाई होणार होती. तिथं गेल्यानंतर काय झाले, त्यांची ताकद कापण्यात आली. आम्ही सातत्याने हे सांगत होतो, तुम्ही तिथं गेला बीजेपी बरोबर तुमची ताकद कमी केली जाईल. आणि आज लोकसभेच्या तिकिटाच्या बाबतीत जे काही त्यांचं निगोशिएशन चालू आहे त्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर असं कुठेतरी आता जाणवायला लागलंय की स्वाभिमान या लोकांनी सगळ्यांनी घाण ठेवलाय आणि फक्त स्वतःवर कारवाई होऊ नये म्हणून तिथं या लोकांचं ते ऐकून घेत आहेत. आणि हेच लोकसभेला होणार आणि हेच विधानसभेला होणार. पण आपण नागरिक म्हणून आणि चांगल्या विचाराचे, पुरोगामी विचाराचे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला लढावं लागेल. आणि लढत असताना तुम्हा सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी हातात घ्याव्या लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी हातात घेत असताना एक फार अनोखी गोष्ट माझ्याकडे घडली. ज्या दिवसापासून सरकारच्या विरोधात मी लढायला लागलो तेव्हा निनावी व्यक्तीने माझ्या ऑफिसला काही फाईल पाठवल्या, पण ह्या फाईल कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्यांनी रिसर्च केल्यात असं नाही. कुठल्या तरी तपास यंत्रणेच्या माध्यमातूनच कागद हे गोळा केलेले आहेत. त्या फाईलकडे बघितल्यानंतर वाटतं अशा माझ्याकडे 8 ते 9 फाईल आलेल्या आहेत. पण या फाईलमध्ये 2 भाजपचे नेते आहेत आणि खास करून ओबीसी नेते आहेत. बँकेची फाईल असेल नाही तर अजून कुठला तरी एक वेगळा पदाधिकारी असताना एक वेगळ्या प्रकारचा भ्रष्टाचार होता त्याचा एक न एक पान हे माझ्या ऑफिसला कुणीतरी पाठवलेलं आहे. तसंच अजितदादा राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांच्या फाईल ह्या माझ्याकडे तिथं आलेल्या आहेत. स्वच्छता कंपनीच्या बाबतीत असेल, एकाच ॲड्रेसवर 30-40 कंपन्या कुणी केल्या असतील तर त्याची एक फाईल आहे. मोठ्या मोठ्या कंपनी म्हणजे अडाणीला सुद्धा मागे ठेवलं जाईल अशा काही नेत्यांच्या कंपन्या ज्या आर्थिक उन्नतीमध्ये खूप पुढे गेलेल्या आहेत, त्या सगळ्या आकडे बघितल्यानंतर मीच वेडा झालो. अशा सुद्धा फाईल माझ्याकडे पाठवलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या सुद्धा फाईल माझ्याकडे तिथं आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये कुठेतरी एक फाईल अशी आहे की जे काही ठाणे आणि मुंबईमध्ये आरक्षित क्षेत्र असतं, ज्याच्या शाळा बांधायच्या असतात,
जिथं कुठे हॉस्पिटल बांधायचे असेल, प्लेग्राऊंड, त्या सगळ्या जागा रिझर्वेशन कॅन्सल करून ह्या कुठल्या तरी बिल्डरला विकलेल्या अशी फाईल तिथं आलेली आहेत. त्याच्याचबरोबर मनी लॉन्ड्रिंगची फाईल आहे, मुंबई मनपात भ्रष्टाचार झाले, ह्या सगळ्या फाईल आहेत. म्हणजे एवढ्या प्रशासनाकडनं अभ्यास केलेल्या फाईल अचानक माझ्या ऑफिसला आल्या कशा? मी माझ्या काही तज्ज्ञांना त्या वाचायला दिल्यात, अभ्यास करायला दिलेल्या आहेत. त्या कुठल्या तज्ज्ञाला हे फक्त मला माहिती. त्यामुळे त्याच्या फाईल करून ह्या जर ह्याच्यामध्ये काही तथ्य सापडलं तर नक्कीच या बाबतीत आपण लक्ष देऊ. पण ज्या व्यक्तीने, आता सत्तेतलाच एखादा व्यक्तित्व दिसतो, ज्या व्यक्तीने ह्या फाईल पाठवल्या त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. अँब्युलन्सची सुद्धा फाईल त्यांनी माझ्याकडे पाठवली, जी आत्ता या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे आणि तो खूप मोठा भ्रष्टाचार आहे. ती फाईल सुद्धा माझ्याकडे आलेली आहे. अधिवेशनामध्ये आता कधी होईल तेव्हा तो मुद्दा मांडेल, नाहीतर टप्प्याटप्प्याने जसं जसं वेळ होईल तसं. आणि मला माहित नाही आचारसंहितेमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या पत्रकार परिषद घेता येतील का, पण तशा सगळ्या फाईल हे मी देऊ. त्यामुळे ह्या सरकारमध्ये सुद्धा सगळंच अलबेल आहे असं मला तरी काही वाटत नाही. पण आम्ही लोकांच्या वतीने तिथं 100% लढत राहू. त्यामुळे ही जी ईडीची केस आहे ते पूर्णपणे आवाज दाबण्यासाठी केलेली केस आहे. उद्या सकाळी 9 वाजता मी स्वतः कन्नड या कारखान्यावर तिथं जाणार आहे. तिथं असणारे शेतकरी, तिथे असणारे माझे कामगार, माझे कुटुंबीय यांच्याशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्याशी बोलून मग सांगोल्यानंतर माझा मतदारसंघ, अशा पद्धतीने पुढचे बरेच दिवस हे लोकांचा आवाज म्हणून तिथं आम्ही सर्वजण लढत राहणार. कितीही काही केलं, तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की माझ्या कुटुंबावर प्रेशर नाही असं वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. माझी पत्नी टेन्शनमध्ये आहे, माझी मुलं टेन्शनमध्ये आहेत, माझे आई वडील टेन्शनमध्ये आहेत, सगळेच टेन्शनमध्ये आहेत. पण मी त्यांना एवढंच सांगतो की सगळेच जर उड्या मारायला लागले, सगळे जर विचार सोडून जायला लागले तर लढणार कोण? आणि लहानपणीपासून तुम्हीच आम्हाला शिकवलंय, माझ्या आई वडिलांनी, की लढणं ही आपली जबाबदारी आहे आणि स्वाभिमाने लढणं आणि स्वाभिमानी टिकवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आई वडिलांनी लहानपणी शिकवलेल्या गोष्टी ज्या मला तुम्हा सगळ्यांना आहेत त्याच मनामध्ये ठेवून आम्ही लढत आहोत. कारवाई केली जाणार. मी माझ्या कुटुंबियाला सुद्धा तिथं माफी मागतो, तुम्हाला या अडचणीमध्ये आणलं, पण आणावं लागलं. कारण का माझ्या विरोधामध्ये असेल जे लोक आहेत ते सर्व हे कुठेतरी द्वेषाचं राजकारण करणारे लोक आहेत. ज्यांनी दुसऱ्या चुकीच्या गोष्टी केल्या त्यांना तसंच वाऱ्यावर सोडलंय आणि कष्टातून कंपनी उभी केली तरी आज आम्हाला अडचणीत आणलं जातं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबियाला माफी मागतो आणि लोकांना एवढंच सांगतो की लढणार, जिंकणार, पण एवढंच इथं सांगतो आणि आपल्या सर्व प्रश्नासाठी उत्तर देण्यासाठी मी तयार आहे. याच प्रकरणावरनं पंचवीस तारखेपर्यंत हंगाम संपणार आहे. आणि मी आपल्यालाही सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की कुणीही कारखाना बंद करू शकत नाही, ती प्रोव्हिजनल आहे. मी आजपर्यंत कन्नड कारखान्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या 7-8 वर्षामध्ये 1400 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या हातामध्ये केन पेमेंट म्हणून दिलेले आहेत. गेल्या 8 वर्षामध्ये जो कारखाना बंद होता 5 वर्ष, 1400 कोटी. आणि जे HNT कॉन्ट्रॅक्टर आहेत, ऊसतोड कामगार आहेत, त्यांना 550 कोटी दिलेत. म्हणजे 2000 कोटी रुपये हे फक्त शेतकरी आणि तिथे असणाऱ्या कामगार मजुरांना दिलेत. कामगारांचा पैसा वेगळा. अशी एखादी कंपनी, एखादी फॅक्टरी जर तुम्ही बंद करणार असाल तर मग अडचणी ह्या सामान्य लोकांच्याच वाढतात, असं मला इथं नमूद करायचं. सांगा परत एकदा की EOWनं क्लोजर रिपोर्ट किती तारखेला दिला होता आणि त्याच्यानंतर जी नोटीस आलेली आहे ती किती तारखेला आलेली आहे? लक्षात येईल की क्लोजर रिपोर्ट दिला असताना सुद्धा EOWनं नोटीस का पाठवली नाही? मला जर आपण बघितलं तर मला नोटीस जी आली ती आली 19 जानेवारी 2024ला. आणि दुसरा क्लोजर रिपोर्ट जो तुम्हाला मगाशी दाखवला तो रिपोर्ट कधी फाईल केला गेला हा 20 जानेवारी 2024. म्हणजे मला नोटीस आली आणि दुसऱ्या दिवशी EOWने क्लोजर रिपोर्ट फाईल केला. म्हणजे आश्चर्यच आहे. म्हणजे फक्त मलाच टार्गेट करायचं होतं हे कुठेतरी सिद्ध होतं आणि बाकीच्यांना तसंच सोडायचं होतं असं वाटतंय. मी माझं एकच मत आहे, आम्ही आज लढणार आहोत. मला माहिती तुम्ही दुसऱ्यावर जाणार नाही. माझंही मत आहे दुसरं कोणावर तुम्ही टार्गेट करू नका. आम्ही द्वेषाचं राजकारण करत नाही. खास करून जे बघत असतील आणि खास करून जे जवळचे आणि आता लांबचे झालेले आहेत राजकीय दृष्टिकोनातून त्यांना सांगायचं आम्ही द्वेषाचं राजकारण करणार नाही. फाईलमध्ये आपल्यातल्याच काही आज सत्तेत असणाऱ्या लोकांनी
तुमच्या बऱ्याच नेत्यांच्या फाईल आमच्यापर्यंत तिथं पोहोचवलेल्या आहेत. बघू उद्या काय करायचं त्या बाबतीतलं. पण आम्ही फक्त विचाराचं, लोकांचं, महाराष्ट्राचं स्वाभिमानाचं तिथं मनामध्ये ठेवून आजचं हे राजकारण जे दूषित होतंय त्याच्या विरोधात आम्ही लढत आहोत. सुरुवातीला असं सांगितलेलं होतं की मोठ्या नेत्याचा दबाव आहे किंवा हात आहे, ते काय स्पष्ट झाले अलीकडच्या काळामध्ये की 2 वर्ष कुठेही काही कारवाई ईडीकडनं झाली नव्हती. ईडी ही यंत्रणा केंद्र सरकारकडे होती. केंद्र सरकार बीजेपीचं होतं. मग 2 वर्ष तुम्ही कुठलीही कारवाई माझ्यावर का नाही केली? पण मग जेव्हा राष्ट्रवादी पक्ष हा फुटला आणि त्यानंतर काही नेते दुसरीकडे जाऊन सत्तेत गेले, त्यानंतर बरं ही प्रक्रिया जरा फास्ट झाली. आणि ही प्रक्रिया किती फास्ट झाली, जे नेते पलीकडे गेलेले आहेत त्यांनी कुठेतरी केंद्राला सांगितलं का राज्याला सांगितलं हे मला तरी माहीत नाही. कारण का जी यंत्रणा आहे ती फक्त बीजेपीचंच ऐकते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी कुठल्या तरी बीजेपीच्या नेत्याला सांगितलं असावं कदाचित. त्यामुळेच ही प्रक्रिया गेल्या 6-7 महिन्यामध्ये जरा जास्तच जल्लद झाली, बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट झाली. तर जरंडेश्वरच्या केसचं काय झालं त्यांनाच माहिती. त्याच्यामध्ये आपण खूप खोलात गेला तर खूप काही गोष्टी आपल्याला सापडतील आणि अशा काही गोष्टी सापडतील की कदाचित त्याची उत्तरं हे मालकाला सुद्धा देता येणार नाही. 75 आहे ना. नाही, मी कोणावर कारवाई करा असं म्हणणार नाही. कारण का या कारवाई आणि ह्या विषयाच्या बाबतीत सामान्य लोकांचे महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहतात आणि आपण आपापल्यात लढलं जातं. माझं एकच मत आहे की एकाला वेगळा नाही आणि दुसऱ्याला वेगळा नाही असं का फरक तिथं केला जातो हे फक्त मला लोकांना तिथं सांगायचं होतं. मी कुठेही घाबरलेलो नाही. मी लढणार आहे आणि लढून जिंकणार सुद्धा आम्ही सर्व. त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. ते म्हणतायत डिस्पॅच करतोय. करू केले का नाही माहीत नाही. डिस्पॅच केल्यानंतर 5-6 दिवसात ते येईल. पण ईडीच्या ऑफिशियल अकाउंटवरनं तिथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि प्रेस नोट तर तुम्हाला मिळालेली आहे जी कट कॉपी पेस्ट आहे. बरं झालं आमचं नाव त्यात टाकलं, नाही तर अजून 4 कंपनीचं नावं त्याच्याबरोबरच टाकली असती तर मग फारच वेगळं वातावरण तिथं निर्माण झालं असतं. पण या प्रेस नोटवर पण कदाचित आम्ही कोर्टात जाण्याची शक्यता आहे. नोटीस आली, जप्ती झाली, सिंबॉलिकली कारखाना सुरूच राहणार. तसं जरांडेश्वर पण झालं होतं. जरांडेश्वर चालू पण आहे, मोठे पैसावर टाकला, इन्व्हेस्टमेंट पण झाली, कारखाना खूप मोठाही केला गेला, चालूच आहे ना सगळं. तर कुणी थांबवत नसतं. ही जप्ती असती पण जप्ती ही फायनल जप्तीची एक प्रोसेस असते. पण त्याच्यामध्ये कोर्टाचा एक मुद्दा असतो. कोर्टाकडे आम्ही जाऊ शकतो आणि आम्ही कोर्टाकडे जाऊन हा मुद्दा तिथं मांडणार आहे. आणि ही पूर्ण केस ही बेस हा चुकीचा आहे. आम्ही या पूर्ण जे काय बोललं जातं की याच्यात भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये येतच नाही. कारण का त्यावेळेस बोर्डच नव्हतं, त्यावेळेस प्रशासक होता आणि प्रशासकाने आम्हाला तिथं ते विकलं होतं. आणि हे जे व्हॅल्युएशनचा खेळ म्हणतात की स्वस्तात घेतला, अरे बाबांनो जवळूनच तिथं नॅशनल हायवे काही वर्षांपूर्वी गेला, त्यांनीच आम्हाला पैसे दिले नाही. नॅशनल हायवे तर केंद्र सरकारचे. आणि कुठलीही एखादी गोष्ट विकायची असेल त्याला एक प्रक्रिया असते. जे प्रशासकाने IAS अधिकारी आहेत ते IAS अधिकारी आणि बँकेने ती प्रोसेस फॉलो केली. त्यांनी 45 कोटी त्याला किंमत लावली आणि त्याच्यावर 5 कोटी देऊन मी ती कंपनी विकत घेतली, तो कारखाना विकत घेतला. पूर्वी 32 कोटी होती. मला खरंच मॅनेज करायचं झालं असतं तर मी थोडी 32 कोटीवर 45 कोटीवर नेलं असतं. मी म्हणलो असतं 32 कोटी तर 5 कोटी ऍड करतो. हे तर साधं या सर्व लोकांना कळलं पाहिजे, पण ते कळत नाही. कारण का ते जे काय कारवाई करत आहेत त्याच्या मागे हेतू पूर्णपणे मला शांत करण्याचा हेतू आहे. काही चिंता वाटते तुमच्या चेहऱ्यावर, खरंच असं वाटतं का तुम्हाला अटक होऊ शकते आणि तयारी का तुमची? नाही, माझी अटक होण्याची तयारी असल्यामुळेच तर मी लढतोय ना. नाहीतर मला तयारी नसती तर आज सत्तेत जाऊन बसलो असतो, एखादं पद घेतलं असतं, कंपनी सेफ केली असती. पण तसं कुठेही न करता आज मी जे लढत आहे तो एक विश्वासानेच लढत आहे. त्यामुळे आम्ही घाबरणारे नाही, पूर्णपणे तयारी आहे आणि तयारी लढणार. आणि उद्या जर काही कारवाई केली
तर आहेत ना हे सगळे लोक महाराष्ट्राची जनता लढण्यासाठी. पण जर सगळेच पळून जायला लागले तर लढणार कोण? आणि आज जे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट चाललंय. शेतकरी अडचणीत, कष्टकरी अडचणीत, बेरोजगार युवा अडचणीत, शहरात वाटोळं झालंय, खर्च नुसते वाढलेले आहेत, उत्पन्न कुठं वाढेना, याबद्दल कुणी आज काय बोलेना, मदत तर कोणालाच काय मिळेना. आज जे काय चाललंय टाइमपासच चाललंय. आरक्षणाच्या बाबतीत खेळवलं जातं, वाद निर्माण केला जातो, दोन समाजामध्ये वाद निर्माण करून नुसतं तिथं वातावरण गरम ठेवायचं, राजकीय पोळी भाजायची, हे काही योग्य नाही. आणि महाराष्ट्राच्या ह्याच्यावर गुजरातचा विकास या सरकारच्या माध्यमातून केला जातो. सातत्याने एक आरोप होते की ते आता आधी तुमचे सहकारी होते ते आता अजित पवार सुरू केले आणि रोहित दादांना अजित पवार होण्याची काही लागलेली आहे. तर काय वाटतं अचानक तुमच्यावरती कारवाई सुरू होते, कोणत्या नेत्याचा हात आहे की स्पष्टपणे सांगितलं म्हणजे मग सगळ्यांना कळेल की ह्या नेत्याचा हात आहे त्याच्याकडे. मग अचानक नोटीस येतात, 2-2 वर्ष कारवाई होत नाही, अचानक जप्तीची कारवाई. ईडीची जेव्हा कारवाई झाली तेव्हा विचारापासून सर्वच गोष्टीची जागा कुणी बदलली, ज्यांनी बदलली ते तुमचे आजचे नेते, त्यांना विचारा. मी कोणाची जागा कशाला गेला? मी जिथं आहे तिथंच आहे. ईडीने कारवाई केली तरी मी तिथंच आहे. त्यामुळे मी कोणाची जागा कशाला घेईल? ज्यांनी जागा बदलली, ज्यांनी विचार बदललाय, ज्यांनी आज सत्तेत जाण्याचा निर्णय घेतलाय आणि तिथं जाऊन दिल्लीला जाऊन मुजरा करावा लागतो, त्यांना जाऊन तुम्ही विचारा काय परिस्थिती आज तिथं आहे आणि त्यांना तो प्रश्न करा. उगाच बातम्या व्हाव्यात म्हणून टिमकी वाजवतोय दर 2 दिवसाला, त्यांना म्हणून आता शांत बसा, मतदारसंघात लक्ष द्या, तिथली जनता त्यांना उत्तर देईल. कारण का तिथली जनता स्वाभिमानी जनता आहे. आणि अशा पद्धतीने मोठ्या नेत्याच्या बाबतीत फक्त हुशारपणा दाखवण्यासाठी खालच्या लेवलला जाऊन जर एखादा आमदार बोलत असेल त्याला उत्तर तिथली स्वाभिमानी जनता देईल, हे तुम्हाला बघायला मिळेल. दादा, साहेबांनी जसं ईडीला उत्तर दिलं थेट ते ईडीकडे गेले. आता ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेतून सगळं उत्तर देत आहे, तुम्ही हे सगळे पवार साहेबांना सांगितलंय का? परत तयारी दर्शवली का तुम्ही दोघं एकत्र जाऊन ईडीला उत्तर देताल असं काय? कारण पत्रकार परिषद तुम्ही घेताय. राजकारणाच्या सुरुवातीला कुठं एखादं चुकीचं वक्तव्य जर झालं, जे आजपर्यंत योगायोगाने आणि चांगल्या दृष्टिकोनातून कुठेही माझ्याकडनं झालेलं नाही, पण वक्तव्याकडं आता माझ्या भूमिकेकडे साहेबांचं नेहमी लक्ष असायचं, आत्ता सुद्धा आहे. पण गेल्या 7 वर्षामध्ये माझ्याकडनं बोलताना वागताना कुठेही काही चुकलं नसल्यामुळे ही जी प्रेस कॉन्फरन्स मी इथं घेत आहे, मी माझ्याच हिमतीवर आणि माझ्याच सगळ्या रिसर्चवर तिथं घेत आहे. आणि मला विश्वास आहे की साहेबांचा सुद्धा याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा आहे. कारण का साहेबांचं नेहमी बोलणं असतं, खरं काय ते लोकांना सांग, आणि मी इथं खरं कायच ते लोकांना तिथं सांगतो. मगाशी तुम्ही जो प्रश्न केला होता कुणी किती रुपयाला घेतला ते मी सांगणार नाही, पण मी एकच सांगतो, मी घेतला होता 50 कोटीला, पण कारखाने किती रुपयाला विकले गेलेत? 17 कोटी, 15 कोटी, 14 कोटी, 18 कोटी, 14 कोटी, त्यानंतर 31 कोटी, 12 कोटी, त्यानंतर 33 कोटी, 45 कोटी, 37 कोटी, 16 कोटी, 44 कोटी, एक तर कारखाना 4 कोटीला विकला गेला आणि मी विकत घेतलाय 50 कोटीला. हा, मग ते वाचा, तुम्ही अभ्यास करा. बघा, हे यातले बहुतांश अंबालिकाची केसेस वेगळी आहे आणि जरांडेश्वरची पण केस वेगळी आहे. तो PMLAचा विषय आहे. माझा विषय तो PMLAचा नाही. PMLA म्हणजे निधीच्या बाबतीतलं कन्फ्युजन असणं. माझ्या बाबतीत कन्फ्युजनच नाही. बँकेकडनं पैसा आला, बँकेकडनं पैसा गेला, कारखाना विकत गेला, जो काही प्रॉफिट मी कमवला तो मी टाकला आणि कारखाना विकत घेतला. इकडनं आला तिकडनं आला, हा विषय माझ्या बाबतीत तरी नाही. ज्यांच्या बाबतीत असेल त्यांनी त्या बाबतीतलं उत्तर द्यावं, पण मी द्वेषाचं राजकारण इथं करणार नाही. नहीं, I don't want to go into that detail. The reason is, मतलब बहुत अलग चीज़ है ये. मतलब इसमें अगर आप डिटेल में बहुत जाओगे तो आप समझ सकोगे कि लोगों ने भूमिका क्यों बदली. इसलिए मैं इस पे तो ज़्यादा बोलूँगा नहीं, लेकिन आपको ये कहूँगा कि बहुत सारे ऐसे कंपनियां हैं कि जिसको लोन दिया गया, लोन देने वाली जो बैंक है
उसमें भी डायरेक्टर वही है, जो बैंक बेच रही है उसमें भी डायरेक्टर वही है, और जो कंपनी खरीद ली गई है उसमें भी फैमिली का एक व्यक्ति डायरेक्टर है। अभी इसको क्या कहते हैं वो मुझे तो मालूम नहीं। ये इतनी मुबाह और इतना जो सपोर्ट है वो मेरे को तो कभी नहीं था, क्योंकि मैंने संघर्ष ही नहीं किया ना। तो मैं तो बच्चा हूँ, मेरा संघर्ष अभी तो चालू हुआ है, लेकिन मैं तो संघर्ष कर रहा हूँ। दादा, तुम्ही सांगताय की गेल्या 6 महिन्यामध्ये तुमच्यावरून कारवाई वाढली, तुमच्या मधून गेलेल्या नेत्यामुळे कारवाई वाढली असं प्रत्यक्ष सांगण्याचा प्रयत्न. ठीक आहे ना, एखादी व्यक्ती जर सांगत असेल कारवाई करा, बटन दाबणारे कोण आहेत? सत्तेतलेच आहेत ना, बीजेपीचे ना. मग बटन दाबणारे पण तेवढेच जबाबदार आणि सांगणारे पण तेवढेच जबाबदार. पण त्यांनी त्यांचं काम करावं. आमची जबाबदारी काय हे आम्हाला माहिती, लोकांबरोबर थांबायची आणि महाराष्ट्र स्वाभिमानासाठी लढायचं, आणि ती आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय न घाबरता. व्यक्तिगत काय अडचणीत मला माहिती आहे ना. जेव्हा कामगार टेन्शनमध्ये येतो, शेतकरी टेन्शनमध्ये येतो, अरे कारखाना बंद होणार आहे का, बँक तिथे टेन्शनमध्ये येतात, तर ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे ना. अरे किती अडचणीतून हे की कंपनी बाहेर काढली हे मला माहिती आहे. मला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझे पुढचे 2-3 वर्ष कदाचित अडचणीचे जाऊ शकतात, पण मला हेही माहिती आहे की अनेक वेळा कंपनी अडचणीत येऊन सुद्धा मी बाहेर काढलेला आहे. तर मला हा विश्वास असल्यामुळे मी या कंपनीला परत बाहेर काढणार. पण विषय एवढाच आहे, हे जे राजकारण चालू आहे ना, सोयीचं राजकारण आणि द्वेषाचं राजकारण, हे आपल्या महाराष्ट्राला भारतासाठी न पटणार आहे. आणि यांना जर वाटत असेल की ह्या लोकांसारख्या भूमिका बदलून पळून आम्ही जाणार आहे, तर अजिबात नाही. आम्ही इथं आहे तिथं आहे, आम्ही लढत राहणार. आणि दुसरं कसं असतं, पूर्वी मार्गदर्शनाखाली काम करणं हे वेगळं असतं. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे नेते काम करत होते. जेव्हा हे प्रमुख झाले आणि जेव्हा तिथं वाटाघाटी करायची वेळ येते, आपला शब्दच चालत नाही, हे आता दिल्लीला दिसायला लागले. 4-4 वेळा जावं लागते, बसावं लागते. जबाबदारी सोपी गोष्ट नसती. आम्ही लहान आहोत, आम्ही बच्चे आहोत, पण ही जी जबाबदारी आज आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे ती अचानक आलेली आहे. पण ती जबाबदारी घेऊन आम्ही लढतोय ना. तुमच्यावर आता जबाबदारी आहे पक्षाची. आधी तिकीट तर आणा तुम्ही, 10 तिकीट तुम्ही जे पूर्वी सांगितली होती, तुम्ही नंतर बोला काय करायचं. 990 आता बघा 3 म्हणजे पुढं आमदारकीला तर 20 वरच येत आहेत ते. म्हणून तर सांगतो 22 लोक आमच्याकडे परत येतील आणि 12 लोक बीजेपी मध्ये जातील. आणि मगाशी तो तुम्ही बोलला, जे आमदार मोठे झालेत साहेबांवर बोलणारे, ते पहिले जातील बीजेपी बरोबर. पूर्वीपासून बीजेपी अजून कुठला